आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे, तर तो दबाव जर का आणत असेल, तर वेळेप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते. आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील, दृश्य किंवा अदृश्य, त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयास. घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते. आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा, तरी सुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं. इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या ते कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मी माजी आमदार मनीषाताई निमकर, तसंच संखे पांडुरंग पाटील साहेब संपर्क प्रमुख, संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि पालघरची शिवसेना महिला आघाडी सगळे इथे होते. पण आतमध्ये आम्ही थोडक्यात 4-5 महिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो. तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी, आईची पण तीच अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे, तर तो दबाव जर का आणत असेल, तर वेळेप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते. आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील, दृश्य किंवा अदृश्य, त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरी सुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे 2 गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस असते, म्हणजे बाकीच्या केसेस जशा मागे होऊ शकतात समेटानी, तशी नॉन कंपाऊंडेबल केस बलात्कार किंवा बाललैंगिक शोषणाची होऊ शकत नाही. जर का कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा अजून कोणी समाजातला स्वतःला राजकीय म्हणणारा व्यक्ती जर का असा दबाव आणत असेल, तर त्यांना सुद्धा तो गुन्हा केला म्हणून शिक्षा होऊ शकते. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की नॉन कंपाऊंडेबल केस असल्यामुळे ती परस्पर मागे घेतली जाऊ शकत नाही. केस ही संपूर्णपणे त्याची तारखा पडून शिक्षा सुद्धा जाहीर होऊ शकते. आता तांत्रिक दृष्ट्या DNA टेस्ट, सगळे पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा हा सगळा लक्षात घेतला तर मला असं वाटतं की 100% दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन या केसमध्ये होणार आहे. आणि जे कोणी असे कारणामुळे काही दबाव आणत असतील तर मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केलेली आहे की उद्या कोर्टामध्ये ज्या केस चालेल त्यावेळेला त्यांच्या बरोबर कुणी ना कोणी सातत्याने साथीला सहकार्य म्हणून, संरक्षण म्हणून असलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आमची जी शिवसेना महिला आघाडी आहे ती आहे, स्वतः पांडुरंग पाटील साहेब आहेत, ते सगळेजण त्याच्यासाठी म्हणून सज्ज असतील. त्यांच्या गावामधले जे गावकरी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की कुठली केस आहे, मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाहीये, पण कुठली केस आहे म्हणण्यापेक्षा ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत देणं आणि अजून त्या कुटुंबाला काहीतरी नको ते प्रश्न विचारणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत.